आकाश टकलेचा पहिलाच बॉल अगदी पाहायला गेला तर थोडा चांगला अकुटप्याचा बॉल होता, मोठा फटका हिट करायचा होता, बॅटची टो लागून वरती उडाला होता. यष्टिरक्षक अनिल पाटीलनं तो झेल टिपला आणि पहिल्या चेंडूवर महत्वाची विकेट आयुष मडवीला बाद केले. मागील सामन्यामध्ये ज्या आयुषच्या बॅटमधून सलग्न 3 षटकार पाहायला मिळाले होते आणि त्या खेळाडूला अगदी स्वस्तामध्ये बाद केलंय. मागच्या मॅचचा हिरो आता झिरोवरती बाद झालाय. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय आर्यन मडवी आणि सार्थक घरत ही जोडी मैदानामध्ये आहे आणि आकाश टकलेला पहिल्या बॉल वरती ब्रेक थ्रू मिळालाय. कॉन्फिडन्स निश्चित रूपानं वाढला असेल तो गोलंदाज आकाश टकलेचा. पॉवर प्लेचं षटक आहे. एक डीप मिड विकेटला खेळाडू आहे. एक लॉंग ऑफमध्ये वाईट थोडासा खेळाडू ठेवण्यात आलाय. चांगला ड्राईव्हचा स्ट्रोक कव्हरला, चांगली फिल्डिंग आणि सिंगल कंप्लीट केली आहे. रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळाली. चांगला बॉल, चांगली फिल्डिंग आणि धाव देखील कंप्लीट. धावांची बोनी, धावांचा श्री गणेश केलाय. आर्यन मडवीच्या बॅटमधून पहिली धाव आली चॅलेंजर चिर्ले संघासाठी आणि 2 बॉल नंतर 1 बाद 1. आणि आगळं बक्षीस आणखीन एक येते. ते सुनील शेठ तांबोली आणि संदीप शेठ पाटील यांच्या बॅनरला जो फलंदाज हिट करेल षटकारांना त्याला तब्बल 5,005 रुपयाचे कॅश प्राइज हे दिलं जाईल. डीप विकेटमध्ये जो बॅनर आहे सुनील शेठ तांबोली आणि संदीप शेठ पाटील या बॅनरला जो फलंदाज पहिल्यांदा हिट करेल त्यासाठी 5,005 रुपयाचे कॅश प्राइज. शौर्य कनेकर आणि धैर्य कनेकर यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं देखील आपण मयूर घरे त्यांचे ते बाचे आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूयात. पहिल्या चेंडूवर विकेट गेल्या आणि त्यानंतर आता सावध इथे खेळताना चॅलेंजर शिर्ली संघ पाहायला मिळतोय. सार्थकनं देखील सिंगल घेतली. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक स्टायलिश ड्राईव्ह त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 3 बॉल नंतर 2 धाबा धावफलकावरती. आकाश राऊंड विकेटनं गोलंदाजी करतोय. फॉलो थ्रू मध्ये चांगलं फुटवर्क आकाश टकलेचं पाहायला मिळालं. पायानं बॉलला त्यानं अडवलं आणि हा डॉट बॉल. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. टॉस जिंकल्यानंतर का आम्ही क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला, का आकाश टकलेच्या हातामध्ये चेंडू दिला, याचं उत्तर मैदानामध्ये दाखवत असताना देत असताना आकाश 4 बॉल नंतर 2 धावा. आकाश एक मुरलीला कसलेला गोलंदाज आहे, अनुभव त्याच्याकडे आणि त्याच अनुभवाचा फायदा आकाशने घेतला. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेनं फटका खेळायचा होता, ऋतुजनं फटका खेळला. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. संचित टकलेने चेंडू अडवला. मागील सामन्याचा हिरो ज्याचा चांगला थ्रो पाहायला मिळतोय. सिंगल रन्स आल्या. आणखीन एक बक्षीस आले सतीशमुदी गावदेवी गावठाण संघासाठी. हा जर सामना जिंकला तर अजय महेश मडवी बबल्याच्या वतीनं या संपूर्ण संघाला ब्रँडेड टी शर्ट या दिले जाणार आहेत. सतीशमुदी गावदेवी गावठाण संघासाठी बक्षीस आलंय अजय महेश मडवी बबल्याच्या वतीनं. हा सामना जर जिंकला तर गावदेवी गावठाणच्या सर्व संघातील खेळाडूंना ब्रँडेड टी शर्ट दिल्या जातील. पुन्हा एकदा स्टायलिश ड्राईव्ह पाहायला मिळाला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चांगली फिल्डिंग. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकानंतर चॅलेंजर चिर्ले संघाची धावसंख्या झाली आहे ती 1 बाद 4. पहिल्या ओव्हरमध्ये दादागिरी पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये धारदार गोलंदाजी पाहायला मिळाली ती आकाश टकलेची. केवळ 4 धावा त्यानं खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये डॅमेज डॉमिनेट करण्याचा प्रयत्न आकाश टकलेने केलाय. जो चॅलेंजर चिर्ले संघ जांभूळपाडा संघाच्या विरुद्ध सुरुवातीला चांगल्या धावा बनवल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये या षटकारानं सुरुवात झाली होती. ज्या आयुषनं सलग्न 3 षटकार लगावले होते त्याला बाद केल्यानंतर पुन्हा एकदा थोडंसं बॅकफूट लावण्याचं काम गावदेवी गावठाण संघाने केलंय. आता कमबॅक करावं लागेल. सार्थक घरत मागच्या मॅचचा हिरो मैदानामध्ये आहे. आर्यन मडवी देखील एक चांगला बॅटर आहे. या 2 युवा खेळाडूंना अपकमिंग टॅलेंट आहेत, यंगस्टर आहेत आणि यांना चांगलं खेळावं लागेल चॅलेंजर चिर्ले संघासाठी. आणि दुसऱ्या षटकाची जबाबदारी करण मडवी संघातील एक सिनियर खेळाडू, संघातील एक अनुभवी खेळाडू याच्या हातामध्ये, म्हणजे स्वतः कॅप्टननं स्वतःकडे षटक घेतलंय. 38 सर्कलचे रेस्ट्रिक्शन्स आता हटवलेले आहेत. फिल्डिंग जर पाहिली आपण तर डीप पॉईंटला एक खेळाडू आहे, एक खेळाडू एक्स्ट्रा कव्हरमध्ये आहे, एक खेळाडू लॉंग ऑफला आहे, एक खेळाडू मिड विकेटला आहे आणि एक खेळाडू आपल्याला स्क्वेअर लेगमध्ये पाहायला मिळतोय. फार चांगली फिल्डिंग प्लेस केली आहे गोलंदाजी करणाऱ्या गावठाण संघाच्या कॅप्टननं. पहिल्या ओव्हरमध्ये 4 आल्यात. पहिलाच बॉल टॉस केला बॅकफूटवरून. बॅकवर्ड पॉईंटचा फिल्डर कोणतेही मिस्टेक करत नाहीये. झेल टिपला जातोय. आणखीन एक फलंदाज बाद होतोय बॅटिंग करणाऱ्या चॅलेंजर चिर्ले संघाचा. विकेट मिळवून दिले. कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट आणि चांगलीच बॉल पाहायला मिळाला जो झेल टिपला क्षेत्ररक्षकानं
निलेश पाटील या खरं तर संपूर्ण टुर्नामेंटमधील त्याचा दुसरा झेल पाहायला मिळाला. विपुल सर, जर आपण विचार केला तर मागच्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती आकाशला विकेट मिळाली. करण मडवीच्या दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती त्याला विकेट मिळाली. म्हणजे पहिला चेंडू हा बॅटिंग करणाऱ्या चिर्ले संघासाठी थोडासा धोकादायक मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 7 चेंडूंचा खेळ संपलाय. 5 धावा धावफलकावरती आहेत. डावखुरी हाताचा फलंदाज, उजव्या हाताचा फलंदाज, लेफ्ट हँडेड बॅटर आणि राईट हँडेड बॅटरचं कॉम्बिनेशन आता मैदानामध्ये आहे. करण यावेळेला ओव्हर द विकेटनं थोडंसं फिंगर रोल करत असताना पंचांकडे अपील केलं होतं. अपील फेटाळलं. दबाव टाकण्याचा थोडासा प्रयत्न केला जातोय. हे चांगलं क्रिकेट आणि 2 डॉट बॉल पाहायला मिळाले. करण मडवी मागच्या मॅचमध्ये अपयशी ठरला, परंतु या मॅचमध्ये गोलंदाजीतून त्याची चांगली कामगिरी, चांगली सुरुवात पाहायला मिळते. फुलटॉस बॉल सरळ बॅटनं समोर, एकच धाव. हा फुलटॉस खराब बॉल होता, परंतु टायमिंग नव्हतं, ताकद नव्हती आणि फक्त एकच धाव मिळाली. पहिल्या षटकापासून जो दबाव टाकण्याचा प्रयत्न सतीशमध्ये गावदेवी गावठाण संघाने केला आणि तोच दबाव टाकण्याचा प्रयत्न करण मडवी देखील करताना पाहायला मिळते. मोठ्या फटक्यांपासून थोडंसं वंचित ठेवलं आहे चॅलेंजर चिर्ले टीमला. आघाडीचे खेळाडू आहेत ज्यांच्याकडून धावा बनवू शकतात. शिवम मडवीनं मागील सामन्यामध्ये एक चांगली इनिंग साकारली आहे, त्याला देखील थोडंसं डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करण मडवीने केला आहे. यावेळेला वेट केलंय, वॉच केलं, तदनंतर बॉलला ओढलं. पुलचा एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला. येतोय पहिला षटकार चॅलेंजर चिर्ले संघासाठी. मिळाला पुलचा पॉवरफुल सक्सेसफुल स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आला. आणि खरं तर हा षटकार येणं फार गरजेचं होतं. अपेक्षित होता, प्रतीक्षेमध्ये होते सगळे खेळाडू आणि तो षटकार आलाय. हा चांगला बॉल समोर होता, मिड विकेटचा खेळाडू आलाय, एकच धाव मिळते. या अगोदर षटकार पाहिला, बॅटरचं कमबॅक पाहिलं, या चेंडूवरती गोलंदाज करण मडवीचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं आणि एका धावेच्या मदतीनं 11 धावा या धावफलकावरती झाल्यात. 12 धावा धावफलकावरती झाल्यात. या अगोदर 11 होत्या, सिंगल आली आहे, 12 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू बाकी आहे. करण कमबॅक करतोय, एक विकेट त्याला मिळाली आहे आणि शिवम मडवीला चांगलं खेळावं लागेल. डावखुरी हाताचे फलंदाज हे नेहमी आक्रमक समजले जातात आणि आता तो आक्रमक खेळ मैदानावरती दाखवावा लागेल. चांगलासा खेळ सध्या करत असताना पाहायला मिळतोय. निखिल शेटमडवी आणि धनुष शेटमडवी यांचं इथं आगमन झालं. A1 जोडी आहे गावठण गावातील, त्यांची आगमन पाहायला मिळते. यावेळचा हा बॉल फटका फसलाय. स्वतः करण मडवी कम्मालीचा झेल टिपलाय. कॉटन बोल्ड आणखीन एक हादरा लागलाय चॅलेंजर चिर्ले संघाला. मोठी कामगिरी करू शकलेले शिवम मडवी आणि खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. फलकावरती आहेत. 3 फलंदाज बाद झालेत. पहिल्या ओव्हरमध्ये आपण 4 धावा पाहिल्या, एक विकेट मिळाली आकाशला. करण मडवीनं पण चांगली गोलंदाजी केली. एक षटकार आला, पण त्या षटकाराचा अपवाद जर वगळला तर त्यानं 8 धावा खर्च केल्या. 2 महत्त्वाच्या फलंदाजांना त्यानं बाद केलं आणि 2 ओव्हरनंतर 6च्या ॲव्हरेजनं फक्त 12 धावा पाहायला मिळतात. चॅलेंजर चिर्ले संघाच्या धावफलकावरती सतीश स्मृती गावदेवी गावठाण संघाच्या विरुद्ध खेळत असताना. उरण तालुक्यातील दादरपाडा गावातील वैभव संपन्नता दर्शवणारी स्पर्धा आणि त्यामध्ये आणखीन या स्पर्धेमध्ये बक्षिसाची भर पाहायला मिळते. कालच ज्या खरं तर शॉपची ओपनिंग झाली अशी ठाकूर स्पोर्टची सर्वा विश्वजित ठाकूर आणि अभिजित ठाकूर यांच्या वतीनं बक्षीस आलं आहे. जो संघ या स्पर्धेमध्ये मेगा फायनलमध्ये जिंकेल त्यासाठी 5 बॅट देखील दिले जाणार आहेत. फार मोठं बक्षीस विश्वजित ठाकूर आणि अभिजित ठाकूर म्हणजे छोट्या आणि मोठ्या यांच्या ठाकूर स्पोर्ट्स शॉपकडून देण्यात येणार आहे. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. फटका लॉप केलाय, एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर पाहायला मिळाली, ताकद पाहायला मिळाली आणि हा दुसरा षटकार या इनिंग मधला.
फटकार आला, एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर सौंदर्य दाखवतोय, ब्युटी ऑफ क्रिकेट दाखवणारा तो फटका. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून कलात्मक, परंतु डीपचा फिल्डर आलाय, डीप कव्हरचा फिल्डर बॉलला चेस करण्यासाठी आलाय आणि 2 धावा पाहायला मिळाल्या. विपुल, हे बॅटल जे आहे ना फार चांगलं बॅटल आहे. एक अपकमिंग यंगस्टर आहे गोलंदाजी करणाऱ्या गावदेवी गावठाण संघाचा, आणि त्याच्या समोर आपण चिर्ले संघाचा एक यंग टॅलेंट पाहतोय. 2 यंगस्टर मधलं हे बॅटल आहे, 2 युवा खेळाडूंमधली ही लढाई आहे आणि आतापर्यंत ही लढाई जिंकली आहे ती आर्यन मडवीनं. 2 बॉलवरती त्यानं 8 धावा कव्हर केल्यात आणि गोलंदाज संचित टकलेच्या विरोधामध्ये. स्वतःचं कौशल्य, स्वतःची गुणवत्ता सिद्ध करावी लागणार आहे. यावेळचा बॉल थोडासा फिरवला, फिंगर रोल करत असताना आपण संचित टकलेला पाहतोय. मागील सामन्याचा हिरो आहे आणि त्यातील मागील सुरुवातीच्या 2 चेंडूवर देखील धावा देखील बनवल्यात. त्यामुळे एक चांगलाच टप्प्यावर गोलंदाजी टाकण्याचा प्रयत्न संचित टकलेचा पाहायला मिळाला. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 10 पटा धावा लागले गेल्यात, त्या 20 धावा पाहायला मिळतात. 4 विकेट हॅट्रिक आपण संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिल्यात आणि या अगोदर 4थी विकेट हॅट्रिक याच गोलंदाजाकडून पाहिली होती. बॉलला उडवलंय परंतु ताकद कमी, टायमिंग प्रॉपर नाही आहे. लॉंग ऑफला सरळ सोपा सहज झेल टिपला जातोय आणि हा 4था मोठा फलंदाज बाद होतोय. चॅलेंजर चिर्ले संघाचा कमांड पूर्णांक 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 20 धावा धावफलकावरती आहेत. 4 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. यापुढे होणारा सामना कनकेश्वरी नवघर आणि त्यांच्या विरुद्ध देवांश इलेव्हन चिंचपाडा. दोन्ही टीमच्या कर्णधारला आपण विनंती करतोय की आपण ही पहिली इनिंग संपण्या अगोदर लगेच आपण टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करा. न्यू बॅटर प्रथमेश मडवी मैदानामध्ये आलाय. 6व्या क्रमांकाचा बॅटर मैदानामध्ये आहे. ऋतुराज आणि प्रथमेश ही जोडी मैदानामध्ये आहे आणि त्यांना फार चांगला आता खेळ करावा लागणार आहे. धाबांच्या शोधामध्ये आहे चॅलेंजर चिर्ले संघ. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळाला, षटकार आला परंतु गोलंदाजाचं देखील कमबॅक पाहायला मिळालं. फार चांगली गोलंदाजी आता पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती षटकार आणि तदनंतर 4 बॉलवरती केवळ 2 धावा खर्च केल्या आणि एका चांगल्या बॅटरला आर्यन मडवीला त्यानं या ओव्हरमध्ये बाद केलं. चांगला कमबॅक म्हणता येईल तो संचित टकलेचा. ऑफ स्टंपच्या बाहेर थोडंसं वाईड ठेवण्याचा प्रयत्न आणि वाईड बॉलचा इशारा आलाय. वाईडनं 1 धाव वाढते. एकूण धावसंख्या होती ती 21. 3rd ओव्हर प्रोग्रेसमध्ये आहे आणि 21 धावा. 4 बॅटर बाद झालेत. चांगला खेळ राहिलाय गावठाण संघाचा. टॉस जिंकल्यानंतर कर्णधारानं घेतलेला निर्णय प्रत्येक गोलंदाजानं आतापर्यंत सार्थ ठरवलाय. रिव्हर्स खेळलेत यावेळेला. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर, अगदी दादरपाडा गावाच्या दिशेनं पाठवलेला हा मोठा षटकार. कनकेश्वरी आरपी एंटरप्राइजेस नवघर या दोन्ही या खरं संघाच्या संघनायकाला आपण विनंती करतोय आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा देवांश इलेव्हन चिंचपाडा हा फायनली तुमच्यासाठी कॉल आहे. आपण लगेच टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करा. रिव्हर्सचा हा फटका आपण पाहिला, अगदी रिप्लेमध्ये देखील पाहताना आवडले. उर्दू विकेटने टाकलेला बॉल पूर्णपणे फिरला. रिव्हर्स स्वीप नाही तर रिव्हर्स पुल केलाय आणि दादरपाडा गावाच्या दिशेनं बॉलला पाठवलं. 6 धावांची मोहर लावली आणि आकाशामध्ये बराच वेळ चेंडू फ्लाय होताना, हवाई सफर करताना आपण पाहिला. या षटकाराने एकूण धावसंख्या झाली ती 27. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 27 धावा धावफलकावरती आल्यात आणि या षटकामध्ये कमबॅक देखील पाहायला मिळाला. या षटकारानं बरंच काही समीकरण बदलवलंय त्या बॅटिंग करणाऱ्या चॅलेंजर चिर्ले संघासाठी. पहिल्या ओव्हरमध्ये 4चा ॲव्हरेज होता, दुसऱ्या ओव्हरमध्ये 6चा ॲव्हरेज होता, आता तब्बल 9चा ॲव्हरेज आपल्याला पाहायला मिळतोय. 27 धावा धावफलकावरती. प्रथमेश मडवी कम्मालीचा कॉन्फिडन्स या बॅटरकडे आहे. मागच्या फटक्यामध्ये आपण तो पाहिला, त्याच्या सोबतीला ऋतुज घरत आहे आणि त्या ऋतुजला देखील चांगलं खेळावं लागेल.
शेवटचं षटक आदित्य टकलेच्या हातामध्ये देण्यात आलंय. आदित्य एक चांगला गोलंदाज आहे, मागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती आणि आता त्याच्यासमोर ऋतुज स्लॉग ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. देवघरची विद्यमान उपसरपंच दिनीजी बंडा यांचे इथे आगमन झाले, त्यांचे देखील आपण सहर्ष स्वागत करतोय. आदित्यचा पहिलाच बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू निघून झालाय. चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला, पण चेंडू खरं तर हुलकावणी देऊन चेंडू निघून जाईल. सीमारेषा पलीकडं मिळतील धाबा 4. ठरलेत, तारणहार ठरलेत, कारण संघ अडचणीमध्ये होता, धावांसाठी संघर्ष करत होता आणि त्या संघर्षाचा शंखनाद करणारे हे मोठे फटके मैदानामध्ये आलेत. आणखीन एक चांगला फटका, फिरून खेळण्याचा प्रयत्न पाठीमागे आणि सिंगल मिळते. बाईकच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्राच्या रूपानं एक धाव येते. चंद्रकांतजी पाटील विश्वी यांचे इथे आगमन झाले, त्यांना आपण विनंती करतोय आपण व्यासपीठावर या. 32 धावा धावफलकाप्रती. चेतन ठाकूर यांच्या वतीने देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात गावठाण संघासाठी, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. आदित्य टकलेचा पुढील बॉल, आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला, परंतु फिल्डिंगचे एफर्ट्स बघा, फिल्डिंगचं स्टँडर्ड पाहायला मिळालं. निलेश पाटीलने या अगोदर एक दर्जेदार झेल टिपलाय आणि आता त्यानं बाउंड्री सेव्ह केली आहे. धावा वाचवणं म्हणजे धावा जमवणं, 2 धावा सेव्ह केल्यात त्यानं आणि क्षेत्ररक्षणाचा दर्जेदार नमुना मैदानामध्ये पेश करत असताना सगळ्यांना आपल्या क्षेत्ररक्षणानं तो एंटरटेन करतोय आणि या 2 धावांच्या मदतीनं प्रथमेश 8 वरती खेळतोय आणि चिर्ले संघाची धावसंख्या होतीये ती 34. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे, 34 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग आता शेवटच्या क्षणाला मैदानामध्ये पाहायला मिळतेय ऋतुज घरत आणि प्रथमेश मडवी या 2 बॅटरची. मधल्या फळीतील हे 2 बॅटर फार चांगली बॅटिंग मैदानामध्ये करत असताना. फटका फर्स्टला मिस टाइम आहे, फॉलो थ्रू मधून थोडंसं पुढे गेला, झेल घेतला आणि ऋतुज घरत या चेंडूवरती होतोय बाद. नवघरचे उपसरपंच परिची पाटील साहेबांना आपण विनंती करत आहोत आपण या. आणि नुकताच ज्यांचं आगमन झालं अशी लाईट हाऊस ग्रुप महाराष्ट्र राज्य धनुषेट मडवी आणि निखिलशेठ मडवी यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करतोय. पाहुण्यांचं स्वागत. 34 धावा धावफलकावरती, 34, 2 चेंडू शिल्लक आहेत. आदित्यला विकेट मिळाली आहे. नवीन बॅटर फिरून खेळण्याचा प्रयत्न, करण, व्हॉट अ ग्रेट फिल्डिंग. क्षेत्ररक्षणाचं स्टँडर्ड आणि टाळ्या येत आहेत त्याच्या क्षेत्ररक्षणासाठी. काय कमालीचे प्रयत्न. खरं तर हे ग्रामीण क्रिकेटचं डेडिकेशन आहे, हे ग्रामीण खेळाडूंची ही कसरत आहे, गावाप्रती असलेलं प्रेम आहे, खेळावरती असलेली श्रद्धा, सारं काही पाहायला मिळालं. आणि 2 धावा त्या ठिकाणी वाचवल्या करणनं. 2 धावा मिळत आहेत न्यू बॅटर लखनला. एकूण धावसंख्या होतीये 36. शेवटचा बॉल आहे, टार्गेट सेट करणारा हा चेंडू असेल. मोठा फटका येणार का की आदित्य रोखणार याकडे लक्ष. फटका फार चांगला आहे, लांबून ओढलाय जमिनीला घरंगळत. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय, सिंगल घेतली, डबलमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आणि 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धावांच्या मदतीनं एकूण धावसंख्या झाली 38 आणि टार्गेट असेल दुसऱ्या सत्रामध्ये ते 39 या धावसंख्येचं. आपण टॉससाठी विनंती करत आहोत. सुनील शेठ, शांताराम शेठ मडवी साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. यापुढील होणारी
सामना देवांश इलेव्हन चिंचपाडा आणि त्यांच्या विरुद्ध कणकेश्वरी आरपी एंटरप्राइजेस नवघर. प्रतीक पाटील युवा कार्यकर्ता नवघर यांना देखील विनंती केली जाते की आपण या व्यासपीठावर देवांश इलेव्हन चिंचपाडा आणि त्यांच्या विरुद्ध कणकेश्वरी आरपी एंटरप्राइजेस नवघर हा सामन्याचा नाणेफेकी केली जाते. सुनील शेटमडवी यांच्या शुभास्ते नाणेफेकीचा कॉल जिंकलाय नवघर टीमनं. आणि प्रथमतः दिनेशचा निर्णय काय असेल? फिल्डिंग एकंदरीत दादरपाडा गाव एक छोटंसं गाव आहे आणि एवढं मोठं आयोजन केलंय. अगदी 2 वर्षामध्ये मैदानाची मशागत असेल. एकंदरीत आयोजनामध्ये काय सांगशील आणि संपूर्ण आयोजन कमिटीबद्दल? आयोजन खूप छान आहे आणि ग्राउंड इथं नव्हता 2 वर्षापूर्वी झालं. खूप सुंदर ग्राउंड आहे आणि लाईट पण भरपूर छान आहे आणि आम्हाला एंट्री दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. टॉस बॉक्समधून न्यूज आहे. टॉस जिंकला दिनेश दादाने आणि त्याचा आपण सन्मान देखील करणार आहोत. त्यांनी आपला शुभ सन्मान स्वीकारावा. दिनेशजी बंडा यांचा इथे सन्मान केला जाईल. विनंती आहे आयोजन कमिटीला की आपण त्यांचा सन्मान करावा. हेमंत कासकर यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जाईल. दिनेशजी बंडा नवघर ग्रामपंचायतीमध्ये देखील सदस्यपदावर आहेत आणि त्यांचं चांगलंच कार्य पाहायला मिळालंय. दिनेशजी बंडा यांचा इथं सन्मान केला जातो त्याच्या माध्यमातून. तसेच व्यासपीठावर सन्माननीय निखिल शेठ मडवी आहेत उपस्थित. त्यांना विनंती केली जाते की आपला शुभ सन्मान आपण स्वीकारावा. निखिल शेठ मडवी यांचा इथे सन्मान केला जाईल. गावदेवी गावठाण संघाचे समर्थक आहेत. अनेक वर्ष पाहायला गेले तर गावदेवी गावठाण संघाच्या पाठीमागं नेहमी ज्यांची खंबीर साथ पाहायला मिळाली अशी निखिल शेठ मडवी यांचा इथे सन्मान केला जाईल. विनंती आहे त्यांच्या समेत धनुष शेठ मडवी आपण देखील या. ही एवन जोडी आहे गावठाण गावातील. धनुष शेठ मडवी आणि निखिल शेठ मडवी यांचा इथे आपण सन्मान करणार आहोत. चला डीजे मॅडी आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. निखिल शेठ मडवी आणि धनुष शेठ मडवी या दोघांचा आपण सन्मान करणार आहोत. पहिल्यांदा धनुष शेठ मडवी यांचा सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. ही एवन जोडी आहे. लाईट हाऊस ग्रुप महाराष्ट्र राज्य गावठाण 0609 छोटा टायगर धनुष शेठ मडवी यांचा इथे सन्मान केला जातोय. तसेच विनंती केली जाते निखिल शेठ मडवी यांचा इथे आपण सन्मान करावा. चेतन हॅलो. तसेच जेव्हा जेव्हा गावठाण संघाचा कुठेही सामना असू दे ते सामना पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित राहणारे आमचे जनार्दन दामू मडवी यांना विनंती केली जाते की आपण या आपला देखील या व्यासपीठावर सन्मान केला जाईल. आणि तसेच नवघर ग्रामपंचायतीचे सदस्य अमितदादा जोशी देखील आले. त्यांना विनंती केली जाते की आपण व्यासपीठावर येऊन आपला सन्मान स्वीकारावा. अमितदादा जोशी नवघर ग्रामपंचायतीचे सदस्य यांना देखील विनंती केली जाते. नवघर ग्रामपंचायतीचे उपसरपंच परेजी पाटील यांना देखील विनंती केली जाते की आपण या. धनुष शेठ मडवी आणि निखिल शेठ मडवी यांच्या वतीने या स्पर्धेकरता 5000चा आर्थिक पाठबळ आला आहे. त्यांचं देखील आपण सहर्ष आभार व्यक्त करतात. ही एवन जोडी लाईट हाऊस ग्रुप म्हटल्यानंतर एक फार मोठा ग्रुप आहे आणि नेहमीच गावदेवी गावठाण संघाच्या पाठीमाग अगदी सुखादुखामध्ये ते पाहायला मिळतात. जनार्दन दामू मडवी यांना आपण विनंती करतोय आपण देखील या. नवघरचे कुंदन बंडा हे देखील आले असतील. 40 खेळाडू आहेत. त्यांना विनंती केली जाते की आपण या व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत केलं जाईल. सार्थक घरात पहिला गोलंदाज झालाय आणि त्याच्या पहिल्याच बॉलवरती करण मडवीच्या बॅटमधून एक दर्जेदार स्ट्रोक आपण पाहिला. 4 धावा धावफलकावरती. बॉल पाठवला लॉंग ऑन मध्ये. पहिला बॉल चौकार, दुसरा बॉल षटकार आणि षटकाराचा गावदेवी गावठाण ब्रँड मैदानामध्ये दाखवतोय करण मडवी. चा खेळ संपलाय. 10 धावा धावफलकावरती. 24 बॉलमध्ये 39 धावांची गरज आहे. 22 बॉलमध्ये 29 धावांची आता गरज असेल आणि करण मडवी जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये करत असताना या वेळेला एखाद्या व्यावसायिक खेळाडू प्रमाणे मारलेला हा लेदर क्रिकेटचा एक पॅटर्न स्ट्रोक पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर कलात्मक स्ट्रोक आणि मिळतायत त्या 4 धावा. षटकार आणि चौकार पाहायला मिळतोय तो करणच्या बॅटमधून. याच शैलीसाठी करण देखील ओळखला जातो. असे अनेक सामने करण देखील
जिंकून दिले आणि तीच विस्फोटक सुरुवात करण मडवीने केल्या. स्फोटक सुरुवात, विस्फोटक सुरुवात, डायनामिक सुरुवात पाहायला मिळते. आणि करण मडवी रायगडचा अत्यंत स्फोटक सलामीवीर म्हणून का ओळखलं जातो, ती ओळख मैदानामध्ये दाखवत असताना स्टायलिश स्ट्रोक सगळ्यांची मनं जिंकतोय आणि मैदानाच्या सभोवताली टाळ्यांचा आवाज ऐकायला मिळतोय. हा चौकार षटकार, चौकार षटकार. आपण म्हणतो ना, फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. माय फॉर्म इज परमनंट अँड माय क्लास इज ऑल्सो परमनंट. मैदानामध्ये दाखवत असताना 4 चेंडूंमध्ये 20 धावांचं वादळी खेळ मैदानामध्ये. आता येणाऱ्या 20 चेंडूंमध्ये गरज असेल ती 19 धावांची. या चेंडूवरचा षटकार आला तर सुनील शेठ, शांताराम शेठ मडवी यांच्या वतीनं तब्बल 3000चे कॅच प्राइज करणसाठी दिले जाईल. सिंगल घेण्याचा मानस, सिंगल कंप्लीट केली आहे आणि एकूण धावसंख्या होती आहे ती 21. करण मडवी अत्यंत स्फोटक फलंदाज आहे. आज चिर्लेचं मैदान या खेळाडूनं गाजवलं. 2 अर्धशतकं या खेळाडूच्या बॅटमधून आज आपल्याला चिर्लेच्या मैदानावरती डे स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. फॉर्ममध्ये आहे. मागच्या मॅचमध्ये 0वरती बाद झाला, पण त्यानं दाखवून दिलं दिवसही माझा होता आणि आता रात्रही माझीच आहे, ते दाखवत असताना मैदानामध्ये. परंतु सार्थक घरत एक यंग गोलंदाज आहे, चांगली बॉलिंग करावी लागेल त्याला देखील. नवघरचे जगदीश पाटील साहेबांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी दयानंद मडवी यांच्यासाठी 1000चे कॅच प्राइज दिले जाईल. यावेळीचा बॉल खोलामध्ये टाकला, ज्याला हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न. मिडॉनमध्ये चेंडू निघून गेला. क्षेत्ररक्षक आहेत, पण इथून सिंगल रन देखील कंप्लीट केली जाईल. चोरटी धाव पाहायला मिळाली विपुल सर. चित्त्याची चपळाई या बॅटरकडून आपण पाहिली. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि एकूण धावसंख्या झाली आहे ती 22. या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय सतीशभाई केणी यांचं मुख्य मंचावरती आगमन होतोय. निशांत चषक 2026 5 रात्रींची ही स्पर्धा आहे. ही 4थी रात्र आहे. आज आपल्याला या 4थ्या रात्रीमध्ये उरण तालुक्यातील आणि या परिसरातील संघ पाहायला मिळत आहेत. सतीश केणी यांचे परमित्र नवगरगावचे कुणालजी पाटील यांना पण विनंती करतोय आपण या मंचावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात सतीशमती गावदेवी गावठाण संघाची पाहायला मिळाली, जी करण मडवीने केल्या. स्फोटक सुरुवात पाहायला मिळाली, डायनामिक सुरुवात पाहायला मिळाली. पहिल्याच षटकामध्ये सामना फिनिश करण्याच्या इराद्यानं मैदानामध्ये उतरला. मागच्या मॅचमध्ये 0वरती बाद झाला, परंतु या मॅचमध्ये अगदी गोलंदाजांवरती तुटून पडला. 22 धावा आल्यात आणि येणाऱ्या 18 बॉलमध्ये 17 धावांची गरज आहे. सतीश केणी यांच्या वतीने बक्षीस आहे दयानंद मडवी यांच्यासाठी. जर षटकारांची हॅट्रिक आली किंवा चौकारांची हॅट्रिक आली तर त्यांच्यासाठी 3000चे कॅच प्राइज हे सतीश केणी यांच्या वतीने दिलं जाईल. आदरणीय सतीशभाई केणी यांच्याकडून पारितोषिक आहे. दयानंदला कोणत्याही प्रकारची षटकार किंवा चौकारांची हॅट्रिक कंप्लीट केली तर तब्बल 3000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ऋतुज घरत एक यंग गोलंदाज आहे आणि त्याच्या हातामध्ये हे निर्णायक षटक. फार चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेर अँगल होणारा बॉल पाहिला. 17 बॉल आणि 17 धावांची गरज आहे. हे षटक निर्णायक आहे. विकेट मिळाल्या, कमी धावसंख्येचं हे षटक आलं, डॉट बॉल आले तर निश्चित रूपानं कमबॅक करण्याची संधी असेल ती चॅलेंजर चिर्ले संघाला या मॅचमध्ये. 17 बॉलमध्ये 17. आडवा बॅट न ओढलाय 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहिली आणि थोडंसं दबाव पाहायला मिळतोय. धाव घ्यायची की नाही घ्यायची या दुधा मनस्थितीमध्ये होते. परंतु आपण म्हणतो ना, दैव बलवत्तर दयानंदचं, की तो रनआउट स्वरूपामध्ये बाद होता होता थोडासा वाचला आणि सिंगल या बॉलवरती मिळते. आता सगळ्यांचं लक्ष हे करण मडवीकडे आहे. हा बॅटर काय करणार? आज करणनं धुमाकूळ घातलाय. आज करणच्या राशीमध्ये फार काही चांगलं लिहिलंय. मी म्हणेन सातत्यानं गेली कित्येक वर्ष सतत फॉर्ममध्ये असणारा हा खेळाडू आहे, टचमध्ये असणारा हा खेळाडू आहे. त्याचा गोल्डन एरा चालू आहे आणि तो आपल्याला पाहायला मिळतोय. मगाशी प्रसाद भोईर सरांनी उल्लेख केला ISPL स्पर्धेबद्दल काय म्हणेल. येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये याला देखील आपल्याला टेलिव्हिजनवरती पाहण्याची संधी मिळेल असा हा खेळाडू या परिसरातील. तेबीस धावा धावफलकावरती, 16 धावांची गरज. बॉलला पाठवलंय वेशवी गावाच्या दिशेनं. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक येतोय, दमदार स्ट्रोक येतोय करण मडवीच्या बॅटमधून आणि या षटकारानं एकूण धावसंख्या होतीये ती 29. आता जिंकण्यासाठी फक्त 10 धावांची गरज असेल. 15 चेंडू आणि 10 धावांची गरज असेल. सामन्यातली हवा काढून घेण्याचं काम केलंय ते करण मडवी.
आणखीन एक मागच्याच फटक्याचा ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाला. लगातारचा हा दुसरा गगनभेदी गगनचुंबी षटकार. आणखीन तिसरा षटकार आला तर सतीशमध्ये गावदेवी गावठाण संघाचे यशस्वी संघमालक सुनील शेठ शांताराम शेठ मडवी यांच्या वतीनं करणसाठी तब्बल 3,000चे कॅश प्राइज दिले जाईल. नेहमीच खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम सुनील शेठ मडवी यांनी केलं आहे. उरण प्रीमियर लीगमध्ये देखील सर्वाधिक बक्षीस लावण्याचं काम सुनील शेठ शांताराम शेठ मडवी यांच्या वतीनं दिलं जात असतं. 35 धाबा धावफलकावरती आहेत, त्यामधल्या 33 धाबा एकट्या करणच्या बाडमधून आल्या. तो बीट झालाय आणि षटकारांची हॅट्रिक कदाचित पाहायला मिळेल असं सगळ्यांना वाटलं होतं. 4 धाबांची गरज आहे. ऋतुज घरत हा यंग गोलंदाज आहे, चांगला कमबॅक करतोय. कारण एक चांगला बॅटर समोर असताना हे कमबॅक नवोदित गोलंदाजांसाठी देखील तितकंच महत्त्वाचं असतं. सिंगल घेण्याचा मानस, परंतु धाव कंप्लीट केली जात नाहीये. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर एकूण धावसंख्या आहे ती 35. येणारे 12 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. आणि आता बक्षिसामध्ये वाढ झाली दयानंद मडवी यांच्यासाठी. जगदीश पाटील साहेब जे नवघरचे आहेत त्यांच्या वतीनं 1,000 रुपये आणि सुनील शेठ शांताराम शेठ मडवी साहेबांच्या वतीनं एका षटकारासाठी आता 3,000चं कॅश प्राइज हे दयानंद मडवीसाठी दिले जाईल. हा सामना जर जिंकला तर अजय मडवी बाबले यांच्या वतीनं गावदेवी गावठाण संघासाठी 12 खेळाडूंसाठी ब्रँडेड टी शर्ट देखील देण्यात येणार आहे. बरीचशी पारितोषिकांची खैरात खेळाडूंना आपल्याला पाहायला मिळते, संघांसाठी पाहायला मिळते. या विभागातील एक दमदार असं आयोजन निशांत चषक 2026 सातत्यानं गेली 2 वर्ष या स्पर्धेमध्ये आम्ही समालोचन करण्यासाठी येतोय आणि प्रेक्षकांचा देखील प्रचंड प्रतिसाद या स्पर्धेला पाहायला मिळतोय. 12 बॉलमध्ये 4. समोर बॉलला उडवलाय आणि 3,000 रुपयाचा हा षटकार ठोकलाय दयानंद मडवीनं. सामना फिनिश केलाय आणि 2 सामने जिंकून पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय तो बॅटिंग करणारा गावठाण संघ टीम आणि हार्ड लक चॅलेंजर चिर्ले टीम. चला नेक्स्ट मॅच नवघर संघानं नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करायचं आहे, लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. चला नवघर टीम कनकेश्वरी आरपी एंटरप्राइजेस नवघर या नावानं संघ खेळणार आहे आणि त्यांनी पहिल्यांदा टॉस जिंकला आणि टॉस जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. चला दयानंद मडवी यांचं बक्षीस घेण्यासाठी आपण या. दयानंद मडवी यांच्यासाठी 3,000चे कॅश प्राइज सुनील शेठ मडवी साहेबांच्या वतीने आणि जगदीश पाटील नवघर यांच्या वतीनं 1,000चे कॅश प्राइज दिलं जाईल. द्रोणागिरी भूषण आणि एक नाट्य कलाकार आमची जीवनजी डाकी सर एक सिनियर समालोचक आहेत ज्यांचं इथं आगमन झालं आहे. त्यांचं प्रथमतः आपण निशा